नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता? आज अमृत योजनेचं काम चालू असताना 6 इंची पाईपलाईन फुटलेली या ठिकाणी. सकाळी त्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचं काम केलेलं होतं, पण नगरपालिका प्रशासनाकडून असहकार्याची भूमिका आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना टेस्टिंगसाठी पाणी दिलं नाही लिकेजवाल्यांना. त्याच्यामुळे ते लिकेजसाठी टेस्टिंग न झाल्यामुळे आज संध्याकाळी हा प्रॉब्लेम आला आहे. प्रभागात 10 दिवसानंतर पाणी येत आहे आणि असंच जर चालणार असेल, हेतू पुरस्कार जर करण्यात येत असेल तर त्यासाठी आम्ही जन आंदोलन करण्याचा प्रयत्न करूया. आता नेमकं गाडीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? आता गाडी इथून पाईपलाईन खणली गेलेली होती आणि गाडी पाण्यामुळे ती माती हे झाली, धसली आहे आणि त्यात गाडी फसली. आता ओके, आता पाणी पुरवठा कधी होईल काही माहिती आहे? पाणी पुरवठा शक्यतो आज रात्रीच पाईपलाईन जॉईन करून आम्ही पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो. मुख्य अधिकारी काय कोणी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं? वॉटर सप्लायचे इंजिनियर आहेत चौधरी साहेब, त्यांच्याशी बोलणं झालं. ते स्वतः येऊन गेले या ठिकाणी, परंतु त्यांचा जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही.